ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्जुन कोर्टामध्ये उभा असतो आणि इथे त्याला महत्त्वाचा साक्षीदार कोर्टामध्ये आणायचा असतो. पण अजूनपर्यंत काही तो साक्षीदार आलेला नसतो. साक्षीदाराला आणण्याची जबाबदारी ऊर्जाची असते. तेव्हा जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला आता 5 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. 5 मिनिटामध्ये तुम्ही जर साक्षीदार उभा नाही केला तर तुमची सनद रद्द केली जाईल. सगळेजण टेन्शनमध्ये येतात. चैतन्य, सायली सगळेजण ऊर्जाला फोन ट्राय करत असतात, पण कुणाचाही फोन तिला लागत नसतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ऊर्जा पोचलेली असते. ती म्हणते, माफ करा, उशीर तर नाही झाला ना आम्हाला यायला. तेव्हा इथे अर्जुनला जेव्हा ऊर्जा त्या ठिकाणी संतोषला घेऊन येते तेव्हा त्याच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, हा आहे माझा सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार. मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमची परवानगी असेल तर. जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की संतोष, आता कोर्टाला खरं खरं सांग. त्यावेळेला सुयशवरती हल्ला करणारा तू, शांता मावशीवरती लक्ष ठेवणारा तू, शांता मावशीचा खून नेमका कुणी केला त्या गुन्हेगाराचं नाव तू कोर्टाला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, संतोष म्हणत असतो की शांता मावशीचा खून हा दुसरा तिसरा कोणी नाही तर मीच केलेला आहे. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो, कारण ऐनवेळी संतोषने नाव बदललेलं असतं. प्रियाचं नाव न घेता त्याने स्वतःचं नाव घेतलेलं असतं. त्यानंतर इथे प्रिया आलेली असते. प्रिया संतोषला म्हणत असते की संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, कोर्टामध्ये तुला आता साक्षीदार म्हणून हजर करणार आहे. तू आता कोर्टामध्ये एकच साक्ष द्यायची की शांताचा खून मी नाही तर तू केला आहेस. शांताच्या खुनाचा आरोप तू स्वतःवरती घ्यायचा. तो म्हणतो, काय, पण मी हे सगळं का करू? तेव्हा प्रिया म्हणते, का म्हणजे तुझ्या बायकोसाठी. सगळेजण म्हणतात तुझी बायको खूप सुंदर आहे आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावरती चाकूने जर वार झाले तर ती कशी क्रूर दिसेल ना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आजारी असते. तिचं ऑपरेशन नाही झालं तर ती जगणारसुद्धा नाही. तिचं ऑपरेशन, तिची ट्रीटमेंट जर व्यवस्थित व्हायला हवी असेल तर तू एक काम कर, ती सगळी जबाबदारी मी घेते. मी तिला बरं करेन. मी तिच्या ऑपरेशनचा सगळा खर्च करेन. फक्त तू शांताच्या खुनाचा आरोप स्वतःवरती घ्यायचा बस. तेव्हा संतोष म्हणतो की जर हा आरोप मी माझ्यावरती घेतल्याने माझ्या बायकोचं ऑपरेशन सक्सेसफुली होणार असेल तर मी आळ माझ्यावरती घ्यायला तयार आहे. तेव्हा इथे प्रियाने त्याच्या परिस्थितीचा फायदा स्वतःसाठी करून घेतलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की संतोष, हे काय बोलतोयस तू? तेव्हा संतोष म्हणतो, मी खरं तेच बोलतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला कुणी ब्लॅकमेल केलं आहे का? तू कुणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं बोलतोयस का? कारण मला माहिती आहे हा खून तू केलेला नाही आहेस. हा खून दुसराच कुणीतरी केला आहे. तू त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस. संतोष म्हणतो, अजिबात नाही, हा खून मीच केलेला आहे आणि मी कबूल करतोय. त्यानंतर इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट प्रभू, तुम्हाला काही उलट तपासणी करायची आहे? संतोषला काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रभू नाही म्हणतो. अजून ते विचारतात की अर्जुन सुभेदार यांनी खून केला आहे असे काही तुम्हाला साक्षीदार पुरावे कोर्टामध्ये सादर करायचे आहेत? तर ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की नाही. तर अशा रीतीने संतोषने शांताचा खून केला आहे हा गुन्हा त्याने आता कबूल केल्यामुळे जज साहेबांनी त्याला आमरण कारावासाची शिक्षा सुनावलेली असते. तर अर्जुनला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे त्याला निर्दोष करार मिळालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन निर्दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला इथे सोडण्यात तर येतं, पण विनाकारण संतोषने प्रियाचा आळ स्वतःवरती घेतल्यानंतर त्याला आमरण कारावासाची शिक्षा झालेली असते. तेव्हा इथे संतोषला घेऊन जातात आणि इथे प्रियाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे ती म्हणत असते की आता अर्जुन, सायली, तुम्ही माझ्यापर्यंत काही पोचू शकणार नाही. तेव्हा इथे सायली ऊर्जाला मनापासून थँक्स म्हणत असते. तेव्हा ऊर्जा म्हणते, थँक्स कशासाठी? मी इथे सायलीताई तुझ्यासाठी आणि अर्जुनदादा तुझ्यासाठी आले. कारण मला माहिती आहे ना, समोरच्या माणसाला तो जर निर्दोष असेल तर निर्दोष माणसाला शिक्षा होत असेल
तर आपल्याला किती त्रास होतो हे मला माहिती नाही का? आणि मला तर माहितीच होतं की अर्जुन दादा निर्दोष आहे, मग त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी तर प्रयत्न करणारच ना. तेव्हा इथे प्रिया येते आणि म्हणते की अर्जुन, अभिनंदन, खरंच मनापासून अभिनंदन, तू निर्दोष सिद्ध झालास आणि त्या गुन्हेगाराने त्याचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर इथे प्रिया निघून गेलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते, नाही पण खरंच ऊर्जा नसती तर काय झालं असतं, ऊर्जाची आपल्याला खरंच खूप मदत झाली. तेव्हा चैतन्य म्हणतो की बरं चला, संतोषला नेण्याआधी आपल्याला तिथे पोचायला हवं, आपल्याला संतोषबरोबर बोलायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. अर्जुन आता बाहेर येऊन वाट बघत असतो. तेव्हा संतोषला तिथून घेऊन जात असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की संतोष, कोर्टामध्ये तू दिलेली साक्ष ही खोटी आहे, आम्हाला माहिती आहे. शांताचा तू खून केलेलाच नाही आहेस. त्यामुळे आम्ही तुला या सगळ्यातून नक्की बाहेर काढू आणि जो कुणी खरा खुनी आहे ना त्यालासुद्धा शोधून काढू. तुझी इच्छा असू दे किंवा नसू दे, पण मी तुला जेलमधून बाहेर काढणार. तेव्हा इथे संतोषला कळतं अर्जुन किती चांगला आहे ते. तेव्हा ऊर्जा म्हणते, आणि काय रे संतोष, लोणावल्यामध्ये तर तू मला सगळं सत्य सांगितलं होतंस की कुणी खून केला आहे, खरा गुन्हेगार कोण आहे. मग कोर्टामध्ये आल्यानंतर तू इतका पलटलास, तू इथे खऱ्या साक्षीदाराचं नाव न सांगता स्वतःवरती आळ घेतलास. असं तू करायला नको होतंस. त्या खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झाली असती तर बरं झालं असतं ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, म्हणूनच मी म्हणतोय की तू निर्दोष आहेस. तू मुद्दामून कुणाचा तरी आळ स्वतःवरती घेतला आहेस. तुझी काहीतरी मजबुरी असेल, पण मी तुला या सगळ्यातून नक्की बाहेर काढणार. तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते, वा अर्जुन वा, आणि टाळ्या वाजवते. त्या माणसाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की खून शांताचा त्यानेच केला आहे म्हणून. तरीसुद्धा तुला त्याला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि या सगळ्याचा आरोप कुणावरती टाकायचा आहे? माझ्यावरती का? नाही, आधीसुद्धा तुम्ही ती कामगिरी केली आहे आणि आतासुद्धा तेच करताय. पण मी खरंच सांगते, शांताचा खून मी केला आहे म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा ऊर्जा येते आणि प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणत असते, बास कर प्रिया, आता थांब जरा. नाही, तुझे दिवससुद्धा आता भरलेले आहेत. त्या माणसाने कुणाचं नाव घेतले ना हे मला बरोबर माहिती आहे, पण अर्जुन, हळूहळू का होईना पण त्या व्यक्तीच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करून इथे आता खऱ्या अर्थाने शांताला न्याय मिळवून देईल आणि त्याचबरोबर संतोषलासुद्धा निर्दोष सिद्ध करेल. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रिया, खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. त्यामुळे तू आत्ताच इथे आनंद साजरा करू नकोस. आणि काही झालं ना तरीसुद्धा तू माझ्या नवऱ्याला अडकवू शकली नाहीस, असं आता सायली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन सायली दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा प्रतिमा, कल्पना इथे आता एक दृष्ट काढत असते तर दुसरी औक्षण करत असते. तेव्हा इथे कल्पना अर्जुनला इथे औक्षण करते, टिळा वगैरे लावते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन निर्दोष सिद्ध झाल्यामुळे कल्पनाला आपल्या मुलाचा अभिमान वाटत असतो. ती म्हणत असते, अर्जुन, खरंच तू निर्दोष सिद्ध झालास, सुखरूप घरी आलास. मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतोय. ये ना, ये आतमध्ये ये. तेव्हा इथे अर्जुनलासुद्धा बरं वाटतं, कारण या वेळेला तो स्वतः गुन्हेगारांच्या कोठडीमध्ये उभा असतो आणि तो स्वतःला निर्दोष सिद्ध करणार असतो. त्यामुळे त्याचा टास्क हा खूप मोठा असतो. तेव्हा इथे सगळेजण आता बसतात. सगळेजण इथे अर्जुनसाठी काय करू काय नको असे करत असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अर्जुन, मी तुला म्हणाले होते ना, तू काही केलेलं नाही आहेस, तू लवकरात लवकर सुटणार. आणि बघ तसंच झालं की नाही, तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलंस अर्जुन. एरवी तू दुसऱ्या गुन्हेगारांना किंवा लोकांना न्याय मिळवून देत असतोस, पण या वेळेला वेळ तुझी होती आणि तू बरोबर इथे स्वतःला निर्दोष सिद्ध केलंस. आम्हाला खरंच तुझा खूपच अभिमान वाटतोय. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो ना, एरवी कसं अर्जुन दुसऱ्यांसाठी पुरावे गोळा करत असतो, पण या वेळेला तो स्वतःसाठी पुरावे गोळा करत होता. त्यामुळे खूप मोठं चॅलेंज तर होतं, असं आता चैतन्य आणि अर्जुन दोघेजणं बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यामध्ये आम्हाला ऊर्जाची खूप मदत झाली. म्हणजे माझ्याबरोबर चैतन्य, सायली, इन्स्पेक्टर सावंत तर होतेच, पण आता ऊर्जाने मदत केली ना, म्हणून सगळ्या गोष्टी अजून आपल्याला सोप्या वाटल्या.
त्यानंतर इथे सायली म्हणते, हो ना चैतन्य भाऊजी, तुम्ही खरंच खूप मदत केलीत, त्यासाठी मनापासून थँक्यू. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय फक्त थँक्यू? नाही या वहिनी, फक्त तोंडाने थँक्यू म्हणायचं नाही आहे, तर आता तुम्हाला लाड करावे लागणार आहेत. आता तुम्हाला माझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायचे आहेत, त्याची मी लिस्ट तयार करून तुमच्याकडे देणार आहे. हां, जास्त मोठी लिस्ट नसणार आहे, 70-80 पदार्थ असतील, ते तुम्हाला बनवून मला खायला घालायचे आहेत. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. सायली म्हणते, बरं बाबा ठीक आहे, मी नक्की बनवेन तुमच्यासाठी. त्यानंतर इथे आता कल्पना म्हणत असते, मी काय म्हणते अर्जुन, आज आहे ना तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवणार आहे मी, आणि त्यामुळे एक काम कर विमल, अर्जुनला जे जे आवडतं ना आपल्याला तेच आज करायचं आहे. विमल म्हणते, वहिनी काळजी करू नका, सायलीताईने मला आधीच सांगितलं होतं, स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की बघा, चारी बाजूला कसं लक्ष द्यायचं ना, ते आपल्या सायलीकडून आपण शिकलं पाहिजे. तिथे अर्जुन बरोबर तर होतीच, पण आता इथे अर्जुनच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत, त्याचीसुद्धा तयारी विमलकडून करून घेतलेली आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाही पण अर्जुन, खरंच आम्हाला नेहमीच तुझा अभिमान वाटत असतो, आणि यावेळेला तू ज्या पद्धतीने केस लढलायस ना, चैतन्य आम्हाला बारीक सारीक गोष्टींचे अपडेट्स देत होता ना, तेव्हाच आम्हाला सत्य समजत होतं की कशा पद्धतीने तुला अडकवण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अर्जुन सायली तुम्ही एक काम करा, रूममध्ये जा, आराम करा, जेवण झाल्यानंतरच बाहेर या जा. तेव्हा अर्जुन सायली जात असताना अश्विन म्हणतो, दादा हे बघ, अरे मोबाईलवरती न्यूज बघ काय आली आहे. तेव्हा ती न्यूज अशी असते की इथे सुप्रसिद्ध ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कुणीतरी खुनाच्या आरोपाखाली अडकवलं होतं, आणि त्यांनी आता स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं आहे. कोर्टाने त्याला इथे मान्यता दिलेली आहे की तुम्ही निर्दोष आहात, आणि खरा गुन्हेगार समोर येऊन त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे. तर आमच्या चॅनेलकडून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना आता खूप खूप अभिनंदन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण खऱ्या गुन्हेगाराला शोधणार असतात, त्याची प्लॅनिंग त्यांनी सुरू केलेली असते. आणि तेव्हा इथे प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्जुन सायली आता घरी आलेत, माझ्या विरोधातले पुरावे पुन्हा गोळा करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, त्यामुळे मलाच सगळ्यात आधी सगळे पुरावे नष्ट करायचे आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायली आता म्हणतात की बघितलं, मागच्या वेळेला हे न्यूजवाले काय माहिती इथे पसरवत होते, पण या वेळेला अर्जुनचं भरभरून कौतुक करतायत, लगेचच्या लगेच पलटले सगळे, नाहीतर घरावरती मोर्चा घेऊन आले होते तेव्हा आम्ही किती घाबरलो होतो, असं आता सुमन म्हणते. त्यानंतर प्रतिमा म्हणत असते, पण अर्जुन, आम्हाला सगळ्यांना तुझ्यावरती विश्वास होता, खात्री होती की तू स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करणार. तेव्हा सुमन म्हणते, हो ना, अर्जुनवरती विश्वास तर होता, पण मनामध्ये थोडीशी भीती तर होतीच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी जात असतात. आणि तेव्हा प्रिया म्हणते की आता अर्जुन सायलीला थांबवायचं असेल, पुरावे नष्ट करायचे असतील, किंवा लोकांची तोंड बंद करायची असतील तर पैसा हवा, आणि आता मला पैसे कोण देऊ शकत असेल तर तो आहे अधिराज, मला अधिराजकडून पैसे काढावे लागतील. तेव्हा प्रिया म्हणते, मी काय म्हणते अश्विन, माझीसुद्धा एक मीटिंग आहे, मला जावं लागणार आहे. अश्विन म्हणतो, मीटिंग आणि या वेळेला? ती म्हणते, हो, माझं कामच तसं आहे ना, फॉरेनवरून एक क्लायंट आलेले आहेत, त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करायचं आहे, त्यामुळे मला जावं लागेल. अश्विन, मी जाऊ ना? आई बाबा, मी जाऊ ना? तेव्हा प्रताप काका म्हणतात, आम्हाला काय विचारतेस, तुझ्या नवऱ्याला विचार आणि जा. तेव्हा प्रिया अधिराजला मेसेज करते आणि म्हणते की मला भेटायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपण भेटूया. तेव्हा सायली म्हणते, बघताय ना, प्रिया या वेळेला बाहेर चालली आहे, म्हणजे नक्कीच ती कुठेतरी दुसरीकडे जात असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे ती या वेळेला अधिराजला भेटायला जात असेल. नाही, जाऊ दे, मी त्याला फोन करून त्याच्याकडून कन्फर्म करून घेतो की प्रिया त्यालाच भेटायला जाणार आहे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, अर्जुन सायली तुम्ही जा, आराम करा, आणि विमल तू एक काम कर, स्वयंपाक झाला ना की आम्हाला सगळ्यांना बोलावा, कारण मी सुद्धा माझ्या रूममध्ये आता बसते. तेव्हा इथे सगळेजण रूममध्ये गेल्यानंतर इथे आता अस्मिता चैतन्याला म्हणत असते, चैतन्य, अरे मला सांग, तू सांग की खून तर आपल्या अर्जुनने केलेला नाही आहे, मग खरा खुनी कोण आहे, तुम्हाला काही कळलं आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो, अस्मिताई,
काही लोकांवरती संशय आहे आम्हाला, पण काय आहे ना, अजून त्या व्यक्तीविरोधात पुरावे नाही मिळाले. पुरावे मिळाले की त्या व्यक्तीला शिक्षा होईल. अरे पण ती व्यक्ती कोण आहे जिच्यावरती तुला संशय आला आहे? त्या व्यक्तीचं नाव तर सांग. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, नाही ग, जाऊ दे, सोड त्या व्यक्तीला. ती जी कोणी आहे ना, तिला इथे जन्मठेपेची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही नाही स्वस्थ बसणार. पण अस्मिताई, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. अस्मी म्हणते, काय रे? तेव्हा अश्विन इथे आता म्हणत असतो, चैतन्य म्हणत असतो की आम्ही कॉलेजमध्ये असताना जेव्हा कधी मी घरी यायचो तेव्हा मी, अर्जुन आणि अश्विन मी बघायचो, तू नखांना आहे ना रंगवत बसायचीस, नेल आर्ट करत राहायचीस, बरोबर ना? तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, तुम्ही लोक मला तेव्हा किती चिडवायचात ना? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, तेव्हा चिडवायचो, पण आता मी माझ्या अस्मिताईसाठी हे बघ नेलपेंट घेऊन आलो आहे. म्हणजे त्याने नेल आर्टचा पूर्णपणे किट मागवलेला असतो, असं आता चैतन्य अस्मीला म्हणतो आणि तिला ते नेल आर्टसाठी संपूर्ण नेलपेंट देतो. त्यानंतर अर्जुन सायली रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते, संतोषने खऱ्या गुन्हेगाराचं नाव घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, आपण आता लवकरात लवकर प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करायचे आणि ते कोर्टामध्ये सादर करून तीच खरी गुन्हेगार आहे हे आपण सिद्ध करणारच आहोत. फक्त त्यासाठी आपल्याला आता खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजणं प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करणार असतात. तर पुढील भागामध्ये इथे प्रिया आता आलेली असते अधिराजला भेटायला आणि ते आपलं रड गाणं सुरू करते. तेव्हा प्रिया काय म्हणते, अधिराज मला पैशांची गरज आहे. तेव्हा अधिराज म्हणतो, मी तुझ्या अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेत, तू बघ मरं मेसेज. तेव्हा ती मेसेज बघते आणि खूपच खुश होते. तेव्हा अधिराजने तिचं सगळं बोलणं, तिचं वागणं इथे आता एका कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. त्यानंतर 5 लाख रुपये तर दिलेले असतात, पण सायली म्हणत असते की आता प्रियाच्या विरोधात आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, तर आपण ते कोर्टामध्ये सादर करून तिला आता सगळ्यांसमोर एक्सपोज केलं तर आता आपल्याकडे खूपच पुरावे आहेत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, आता लवकरच आपण तिची वाट लावूया. तर इथे सायली आपला मोबाईल आता चार्जिंगला लावते आणि स्वयंपाकघरात काम करत असते. तेव्हा त्या ठिकाणी प्रिया उभी असते. सायलीच्या मोबाईलवरती आलेला सँडीचा फोन ती बघते आणि ती उचलते. ती फोन उचलते आणि म्हणते, सँडीचा फोन, आणि ती कानाला लावते. तेव्हा प्रेक्षकांनो, सँडी म्हणत असतो, हॅलो, हां बोला ना, तुम्ही मला पुराव्यांसाठी फोन केला आहे ना? मी तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहे. प्रियाच्या सगळ्या अफेअर्सचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला नक्की देईन. तिची वाट लावण्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करेन, असं आता सँडी म्हणतो. ही गोष्ट प्रियाला कळते. ती म्हणते, काय सँडी या सायली अर्जुनला मदत करणार आहे? माझ्या विरोधातले सगळे पुरावे हा द्यायला तयार झाला आहे. नाही, काही झालं तरी सँडीला थांबवलं पाहिजे, असं आता प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे हा सगळा प्लॅन सायलीने केलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रिया आता अडकलेली असते. त्यामुळे सायलीला आनंद झालेला असतो.